नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही म्हणजे 4 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मानसीनं एक निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय ऐकून रणजित आणि गायत्री यांची मात्र वाट लागणार असते। तर असा मानसीने कोणता निर्णय घेतलेला आहे, नक्की मानसीने काय केलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मानसीने हा निर्णय कोणत्या कारणासाठी घेतलेला आहे, तिला हा निर्णय कशासाठी घ्यावा लागलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मानसीने आता रेझिग्नेशन लेटर टाईप केलेलं आहे आणि ते रेझिग्नेशन लेटर मानसीने तोंडावर फेकून मारलेलं आहे, ते म्हणजे रणजितच्या। म्हणजे रणजितनं तिला जी दिलेली नोकरी होती ती नोकरी माझ्यासाठी गरजेची नाही, माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असं म्हणत मानसीने इथे वाट लावलेली आहे, ती म्हणजे रणजितची। रणजितने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मानसी अशा पद्धतीनं त्याच्याशी वागेल आणि हे सगळं मानसीने केलेलं असतं ते फक्त आणि फक्त तेजसचा मान सन्मान जपण्यासाठी, त्याचा स्वाभिमान जपण्यासाठी हे तिनं केलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, मानसीला हे करायची वेळ का आलेली आहे, तिने हा निर्णय का घेतलेला आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मानसीने रणजितला घरी बोलवलेलं असतं आणि मानसी त्याच्या तोंडावरती ते लेटर फेकून देते। तर इकडे आता मानसी आणि तेजस या दोघांनी खूप मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, खूप मोठ्या संकटातनं ते दोघंजण बाहेर आलेले आहेत। मानसीसाठी तिचं लग्न पणाला लागलेलं होतं, तिचा संसार पणाला लागलेला होता, कारण गायत्री आणि त्याचबरोबर तात्यांनी तर तेजसवरती विश्वासही ठेवला नव्हता। तात्यांनी डिरेक्टली सांगून टाकलेलं होतं की काहीही झालं तरीही ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण इकडे तेजसनं जे केलेलं आहे, तेजसच्या या चुकीमुळं प्रभूंच्या नावाला बट्टा लागलेला आहे, प्रभूंचं नाव धुळीस मिळालेलं आहे। त्यामुळं काहीही झालं तरीही ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं तात्यांना अवघड जात होतं, पण मानसी मात्र लढत होती, सगळ्या घराला खंबीरपणे सांभाळत होती, सगळ्यांना दाखवून देत होती की मी आहे, तुम्ही काळजी करू नका, माझा तेजसवर पूर्ण विश्वास आहे, कारण तेजसने जे केलेलं आहे ते मला माहिती आहे। तेजस कधीच असं वागू शकत नाहीत, कारण तेजसने कधीही लाच घेण्याचा विचारच येऊ शकत नाही, हे सगळं मानसीने ठामपणे सगळ्यांना सांगितलेलं होतं। मानसी सगळ्यांना सांगायची की शक्यच नाही, तेजसने लाच घेणं शक्यच नाही, या विषयावर या निर्णयावर मानसी ठाम असायची। मानसी म्हणायची की तेजस कधीच लाच घेऊ शकणार नाहीत आणि शेवटी मानसीचा शब्द खरा ठरलेला असतो, कारण तिने तात्यांना सांगितलेलं असतं की जर तेजसला मी निर्दोष सोडून आणलं तर ह्या मंगलाष्टिका आहेत, ह्या अक्षता आहेत, त्या तुम्ही आमच्या दोघांच्या डोक्यावर टाकायच्या, म्हणजे आमच्या दोघांच्या नात्याचा तुम्ही स्वीकार करायचा। कारण तात्यांनी आजपर्यंत तेजस आणि मानसीच्या नात्याचा स्वीकार केलेला नसतो, कारण ते तात्यांना असं वाटत असतं की तेजस जो आहे तो बिनकामाचा आहे आणि एवढ्या सोन्यासारख्या मुलीचं वाटोळं व्हायला नको, म्हणून तात्यांनी हा निर्णय घेतलेला असतो आणि तात्यांनी ठरवलेलं असतं की आपल्या मुलाबरोबर ह्या मुलीच्या आयुष्याची वाट लागायला नको, हे तात्यांनी ठरवलेलं असतं। म्हणून तात्या मानसी आणि तेजसच्या नात्याला नकार देत असतात, परंतु आज कुठे मानसीने दाखवून दिलेलं असतं की नाही, कारण आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे असं मानसीचं म्हणणं असतं। कारण मानसीने सांगितलेलं असतं की कधीच शक्य नाही, कारण तेजसने लाच घेणं आणि शेवटी ते कोर्टासमोर प्रूव्ह केलेलं असतं, यामध्ये खूप अडथळे आलेले असतात, घरावरती खूप मोठं संकट आलेलं असतं, त्याचबरोबर घरातल्या माणसांवरती संकट आलेलं असतं। या सगळ्या परिस्थितीतून मानसीने तेजससाठी मार्ग काढलेला असतो। तेजस सुरुवातीला तयार नसतो, कारण तेजसला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की मानसीसाठी मी योग्य नाही, पण मानसीचं असं म्हणणं असतं, त्याचबरोबर मानसीच्या बाबांचंही म्हणणं होतं की तेजस साहेब तुम्हीच माझ्या मुलीसाठी योग्य आहात, आणि मानसीसाठी तिच्या बाबांचा शब्द हा प्रमाण शब्द असायचा आणि तिच्या बाबांचा शब्द स्वीकारून तिने तेजसबरोबर लग्न केलेलं असतं आणि प्रभूंच्या घरची सून झालेली असते। या सगळ्यामुळं मानसीच्या बाबांची एक इच्छा पूर्ण झालेली असते, ती म्हणजे माझी मुलगी अशा खानदानात दिलेली असणारे, माझी मुलगी ज्या खानदानात असणारे त्या खानदानाचा, त्या नावाचा इतिहास असणारे, आणि खरंच मानसीने तेजसशी लग्न केलं
आणि त्या खानदानाला एक इतिहास आहे. स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू हा जो इतिहास आहे आणि त्या खानदानामध्ये मानसी आज नांदत आहे. तर इकडे मानसीनं जे करून दाखवलेलं असतं त्याच्यामुळं आता तात्या खुश झालेले असतात आणि तात्यांनी मानसी आणि तेजसच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. आणि मानसी आणि तेजसच्या नात्याचा स्वीकार करत तात्यांनी मानसी आणि तेजसच्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या असतात. म्हणजेच मानसी आणि तेजसचं पुन्हा लग्न लावलेलं असतं. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. एवढा छान असा हा कार्यक्रम घरी पार पडलेला असतो. त्यावेळेस गायत्री तिथं नसते आणि जेव्हा गायत्री घरी येते तेव्हा मानसी गायत्रीला पण काही सुट्टी देत नाही. गायत्रीला पण म्हणते की चला वहिनी. तेव्हा गायत्रीला धक्का बसतो. गायत्रीचं म्हणणं असतं तू मला वहिनी का म्हणते. तेव्हा मानसी म्हणते कसं आहे मी आता या घरची सून आहे ना आणि तुम्ही माझ्या मोठ्या जाऊबाई या नात्याने मी तुम्हाला वहिनी म्हणत आहे. हे ऐकल्यानंतर इकडे मानसीला गायत्री असं म्हटले. गायत्रीला मानसी म्हणते की काही झालं तरी तुम्ही माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि त्यामुळं त्या हक्काने मी तुमच्याशी बोलत आहे. जर मी तुम्हाला वहिनी नाही म्हणलं मॅडम म्हणलं तर उगीच परखेपणा कशाला ना त्या नात्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला वहिनी बोलत आहे. आणि तुम्ही मला बोलला होता की मी तुझी ओटी भरेल, नारळ ओटी खणा नारळाने आणि पाठवणी करेल. पण बघितलं ना त्या गोष्टीची गरजच पडलेली नाही आहे. कारण आता तुम्ही मला कुंकू लावणार आहात आणि घरात घेणार आहात. मग लावताय ना कुंकू असं म्हणत मानसीने गायत्रीला कुंकू लावायला लावलेलं असतं. आणि मानसी जे करायला लावत असते ते बघून मात्र इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो. गायत्रीला वाकवलेलं असतं मानसीने आणि गायत्रीची वाटही लावलेली असते. त्याचबरोबर इकडे तात्या तर जाम खुश असतात. तात्यांनी फक्त आता मानसी आणि तेजसचाच नाही तर आता लवकरच मानसी एक गोष्ट करणार असते. ती म्हणजे मानसी आता त्या गीताला आणि सूरजला एकत्र आणणार असते. त्यांचा संसार पण घडवणार असते. त्यांना एकत्र आणून त्यांच्याही सुखी संसाराला सुरुवात करून देणार असते. हे मानसीने ठरवलेलं असतं. आणि मानसी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता आपलं कुटुंब पूर्ण केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. हे मानसीने ठरवलेलं असतं. इकडे गायत्रीला खूप राग आलेला असतो. गायत्री पुन्हा गेलेली असते. ती म्हणजे ते इकडे रणजितकडे गेलेली असते आणि ती रणजितला सांगत असते की तुम्ही काय केलेलं आहे. तुम्ही काहीच करू शकलेला नाही एवढं लक्षात ठेवा. कारण आज ती मानसी माझ्या डोक्यावर बसून तिथं मिऱ्या वाटत आहे. इतके दिवस तो तेजस होता तो पुरेसा नव्हता. ही मानसी पण त्याच बाजूने बोलत आहे, त्याच पद्धतीनं वागत आहे. आणि आता तुमची मानसी तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. कारण आता तात्यासाहेबांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला आहे. हे जेव्हा तेजसला कळतं तेव्हा मात्र इकडे गायत्रीला आणि तेजसला धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तात्यांनी तर तेजसचा हात हातात घेऊन तात्या म्हणालेले असतात की माझा विश्वास खरा ठरलेला आहे. आणि दिनकर प्रभू नेहमी सांगतात की माझ्या तोंडाला लोकांनी काळं फासलं कारण माझ्या नावाला किंमत आहे. पण आज माझ्या मुलाने जे केलेलं आहे त्यामुळं माझ्या नावाला खरी किंमत आलेली आहे. कारण माझ्या मुलाने आज दाखवून दिलेलं आहे की तो कधीच चुकू शकत नाही. हे तात्यासाहेब बोलतात आणि तेजसला घेऊन निघालेले असतात. आणि त्याचबरोबर आता त्याच दिवशी संध्याकाळी एक मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की मानसीने रणजितला बोलावून घेतलेलं असतं. आणि मानसी म्हणते की हे घ्या असं म्हणत मानसी रणजितच्या हातामध्ये एक एनव्हलप ठेवते. रणजितला धक्का बसतो. नक्की काय आहे एनव्हलपमध्ये हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि मग जेव्हा रणजित तो एनव्हलप उघडून पाहतो तेव्हा मात्र रणजितला धक्का बसतो. रणजित म्हणतो काय. तेव्हा मानसी म्हणते हो मला हे लेटर तुम्हाला माझ्या पूर्ण कुटुंबाच्या समोर द्यायचं होतं. कारण माझ्या कुटुंबाच्या समोर मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की माझं कुटुंब हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून हे लेटर मी तुम्हाला देत आहे. मी तुमच्याकडच्या नोकरीचा राजीनामा देत आहे. आणि तेव्हा मात्र तेजस मानसीला म्हणू लागतो की तुम्हाला कळतंय का मानसी काय केलं आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की ज्या कंपनीतल्या माणसांनी माझ्या नवऱ्याला नको त्या गोष्टीमध्ये अडकवलं, माझ्या कुटुंबाला त्रास दिला, माझ्या कुटुंबाची त्यांनी होळी केली, अक्षरशः माझ्या तात्यासाहेबांवरती माझ्या दिरांवरती त्यांनी हल्ला केला आणि एवढ्या चुकीच्या पद्धतीनं ती लोकं माझ्याशी वागली आणि माझ्या नवऱ्यावरती चिखलफेक केली गेली. ही गोष्ट मला कधीही मान्य नाही. त्यामुळं मी स्वतःहून तुमच्या नोकरीचा राजीनामा देत आहे. मला त्या नोकरीची गरज नाही. जिथे माझ्या नवऱ्याचा अपमान केला जातो त्याला नको त्या गोष्टींमध्ये अडकवलं जातं ती गोष्ट मला करायचीच नाही. कारण तुमच्या कंपनीमध्ये अशी माणसं आहेत. कारण मला माहिती आहे की कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय. कारण एकटे मॅनेजर साहेब ही गोष्ट करू शकत नाहीत.
असं मानसी ठणकावून सांगत असते. आणि त्याचबरोबर तेजसला पण ती म्हणत असते की तेजस विचार करा तुम्ही पण, कारण जेवढं वाटतंय तेवढं सोपं हे प्रकरण नाही. आपल्याला अशा पद्धतीनं अडकवलं गेलेलं होतं, कारण काहीही झालं तरीही आपल्या घरामध्ये पैसे कुणी आणून ठेवलेले आहेत ही गोष्ट अजूनपर्यंत आपल्यासमोर आलेली नाही. आणि आपल्याला कळलेलंही नाही की आपल्या घरामध्ये, आपल्या रूममध्ये, आपल्या बेडरूममध्ये येऊन कपाटात पैसे ठेवलेले आहेत ही गोष्ट कळलेली नाही. आणि त्यामुळं मी ह्या नोकरीचा राजीनामा देत आहे. माझ्यासाठी तेजस यांचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, ही नोकरी महत्त्वाची नाही. आणि तेच रणजितच्या तोंडावर फेकून तिनं राजीनामा मारलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मी तुमच्या कंपनीमध्ये नोकरी करू शकत नाही, एवढं ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिनं ठणकावून सांगून ह्या गोष्टी केलेल्या असतात. रणजित मात्र ते लेटर हातात घेऊन बघतच राहतो. आणि इकडे तेजसला त्याचबरोबर घरातील सर्वांना सांगितलेलं असतं. गायत्री म्हणत असते की तू डोक्यावर पडलेस का, तू नोकरी सोडून देतेस? तेव्हा मानसी म्हणते हो, मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या तेजससाठी मी काहीही करू शकते हे मानसीने दाखवून दिलेलं आहे. आता तेजस आणि मानसी मिळून रणजितची कशी वाट लावणार, रणजितचा पर्दाफाश कसा होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. थँक्यू.